तर नमस्कार मित्रांनो, आज बघा इंस्टाग्राम बघत होतो. असंच बघता बघता एक दोन व्हिडिओ आले मला आणि ते व्हिडिओ माझ्या काळजाला भिडले. तुम्हाला खोटं नाही सांगत, आईचे रिलेटेड व्हिडिओ आहे बघा. तर म्हणलं चला आज आईच्या विषयावर व्हिडिओ बनवतो आज. तर ऐका मित्रांनो, आज मला 2-3 व्हिडिओ आले बघा की मुलं नाही का अनाथ आश्रमामध्ये आपल्या आईला सोडून वगैरे जातात, त्यांच्या बायकोचं ऐकतात, आईवर अत्याचार करतात आणि आईला सोडून जातात नाही का अनाथ आश्रमामध्ये. आणि विषय काय आहे, जो मुस्लिम बांधव आहेत ना, मुस्लिम समाज आहे ना, ते लई ग्रेट म्हणावं लागते भावानो. कारण त्यांच्या आया किंवा त्यांचे घरातले माणसं कमी आहेत अनाथ आश्रममध्ये आणि आपले हिंदू जास्त आहेत. त्यांच्या आयांना सोडून येते अनाथ आश्रममध्ये आपले हिंदू आहे ना जास्त प्रमाणात आहेत. तो व्हिडिओ होता बघा की आंधळी असते तिची आई, तिथं अनाथ आश्रममध्ये सोडतो, तिच्याकडे तिचं गठुडं देतो, काय वगैरे पॅकेज कपडे वगैरे असतील, लुगडं ते देतो आणि अनाथ आश्रमपाशी तिथं सोडून जातो. तर मित्रांनो, एवढंच होतं का यार तिचा संघर्ष, मला हे म्हणायचं. यार तिने लहानपणीपासून आपल्याला जपते आपली आई. ज्यावेळेस आपण जन्म घेतो या दुनियेत, ती किती खुश असतात यार. आपले आई वडील म्हणा किंवा आपले काका काकी जे पण पाहुणे असतात, किती खुश असतात की आपण या जगात आल्यानंतर. ते किती स्वप्न बघतात आपले की आपल्याला आज चांगली लाईफ देईल पुढं चालून. आपण स्वतः जरी आपल्या आईचा विषय असा आहे की आपली आई बघा मित्रांनो, स्वतः घरात चटणी असली तर ती चटणी खाते आणि आपल्याला जेवायला पौष्टिक आहार देते, चांगलं जेवण देते जेवायला. आणि ती स्वतः शिळे तुकडे भाकरी चटणी वगैरे याच्यावर दिवस काढत असते ना आपल्याला लहानचं मोठं करत असते बघा. आणि आपण काय करतो, एका मुलीसाठी फाशी घेतो किंवा एका मुलीसाठी औषध पितो किंवा बायकोचं थोडंफार घरानं झालं की आपण जीव देतो नाही का, दारू पितो. नाही, ह्या असे केसेस मी लय बघितलेले आहेत. त्यामुळे मी सांगतोय, आई ज्यावेळेस संघर्ष करत असते, आपल्याला लहानपणापासून मोठं करत असते, त्यावेळेस काही कंडिशन अशी असते की समोरची तिच्यापेक्षा बेटर लाईफ जगत असतात नाही का. गरीब घराण्यातले लोकांचं कसं असतं की हा मुलगा आपल्याला मोठं झाल्यानंतर आपल्याला चांगली लाईफ देईल. समोरचे जरी चांगले साडी घेत असले, चांगले कपडे घेत असले, चांगले राहत असले, गाड्यामध्ये फिरत असले, तरी हा मुलगा पुढं चालून आपले हे स्वप्न पूर्ण करत, ही आशा आपल्याकडे ठेवत असतात ते. आणि आपण काय करतो, मोठं झाल्यानंतर दारू पितो, गांजा पितो. मित्रांनो, आपल्या आईने आपल्याकडे लई स्वप्न बघितलेले असतात, लई आशा असते आपल्याला. त्यामुळे कधीच वाईट नादाला लागू नका, वाईट व्यसनाला लागू नका. आणि फ्युचरमध्ये पण लग्न झाल्यानंतर बायकोचं ऐकून असं आईला एकटं सोडू नका. कारण बायको जी आलेली असते 2-3 वर्षा किंवा 4-5 वर्षाचा कालावधी असतो आणि आईने आपल्याला लहानपणापासून मोठेपणापर्यंत सांभाळलेलं असतं मित्र. आणि जाता जाता एक गोष्ट सांगून जातो मित्रांनो, जो माणूस आपल्या आईचा सांभाळ करू शकत नाही, जो माणूस आपल्या आईला सुखी ठेवू शकत नाही, तो माणूस आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही, कधीही आयुष्यात सक्सेस होत नाही. धन्यवाद.